नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे 72 नगरसेवक निवडून आलेले. भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेत आलेली आहे. सुरुवातीला गटनेता निवडीची प्रक्रिया होईल, त्यानंतर गट नोंदणी होईल आणि आरक्षण सुटल्यानंतर महापौर पदाची निवडणूक ज्यावेळेस जाहीर होईल ते आरक्षणानंतर तो निर्णय होईल. आता गटनेता चे नाव कुणाकुणाचे येत आहेत समोर, त्या संदर्भात गटनेत्याबाबतचा निर्णय हा प्रदेश कोर कमिटी घेईल आणि नगरसेवकांबरोबरही चर्चा होईल आणि त्यांच्या चर्चेचा सारांश प्रदेश कोर कमिटीला पाठवला जाईल आणि प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल तो गटनेता म्हणून निवडला जाईल. साधारणपणे कधीपर्यंत निवडला जाईल गटनेता? साधारण 8 दिवसात गटनेता निवडला जाईल असं वाटतंय. आपण सत्तेत घेणार आहात का? वेगवेगळे लढूनही एकत्र आलेले उदाहरण आहे आपल्याकडे. जर त्यांची इच्छा असेल, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, भाजप बरोबर त्यांना जर सत्तेत यायची इच्छा असेल किंवा काम करायची इच्छा असेल तर प्रदेश निर्णय घेईल त्याबाबतचा आणि त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू. आपल्या स्थानिक पातळीवरचं काही निर्णय झालाय का की त्यांना घ्यायचं किंवा नाही अशा पद्धतीचं? आमच्या निर्णयावर तसं काय अवलंबून राहणार नाहीये. आम्ही जर काही चर्चा झाली तर ती प्रदेश भाजपला कळू. प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू. स्थानिक पातळीवरती इच्छा आहे त्यांना घ्यायची सोबत? इच्छा, आमच्या इच्छेचा प्रश्नच येत नाहीये. प्रदेश भाजप जो निर्णय घेईल, जर महाराष्ट्रात जर आपण युतीत आहे, देशात जर एनडीए म्हणून ते सत्तेत सहभागी आहे, तर ते जर सहभागी होत असतील तर आनंदच आहे. परंतु तो निर्णय प्रदेश कोर कमिटी घेईल त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू.